शुभविवाह या मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाशला आता ताप चढत असतो। त्यावेळी ती आजी म्हणते, अगं रागिणी बघ ना, हळूहळू त्याच्या डोक्यापर्यंत ताप चढत चाललाय। रागिणी म्हणते, आई अगं त्याने धसकाच घेतलाय ग, भूमी तिकडे आहे ना जेलमध्ये, त्यामुळे कधी एकदा भूमी घरी येते आणि आकाशला सांभाळते असंच मला झालंय। आणि ती म्हणते, आपण लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाऊया आणि भूमीला जामीन चढून सोडवून आणूया। राजा काका म्हणतात, हो आपण निघूया, पण हल्लीच्या जगामध्ये न कुणाचं काही सांगता येत नाही। आपल्याला वाटलं होतं का ही सोनल अशी मुलगी असेल, म्हणजे इतकं काही करेल असं खरंच मला वाटलं नव्हतं। मला तर ती खूप चांगली मुलगी वाटली होती, पण हल्ली कुणावरती विश्वास ठेवता येत नाही। आज तिने जे काही आरोप प्रत्यारोप केलेत ना, माझ्या मनातून सोनल पूर्णपणे उतरली। याच्यावरती रागिणी म्हणते, आपण वेळ नको घालवूया, आपण ताबडतोब आता पोलीस स्टेशनला जाऊन जामिनाचं काय होतंय ते पाहूया। असं म्हणत रागिणी आणि राजा काका भूमीला जामीन मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनला जायला निघतात। आजी म्हणते, रागिणी लवकर भूमीला घेऊन ये। मग आजी आता आकाशच्या उशाशी बसून त्याची काळजी घेत असते। तोपर्यंत इकडे मानसी आणि अथर्व भूमीला आधी भेटतात आणि आकाश सोबत घडलेला प्रकार सगळा सांगतात आणि महिला मुक्तीच्या बायका आल्या होत्या ते पण सांगतात। भूमी म्हणते, इतकं सगळं झालं, मला तर काहीच माहित नाही। आकाशला खूप त्रास होत असेल ना, मला आकाशची खूप चिंता वाटते, तो हे सगळं कसं सहन करेल म्हणू। अथर्व म्हणतो, ताई काळजी करू नको, आई आहे ना, त्यामुळे आई तुला जामीन मिळवून देईलच। याच्यावरती भूमी म्हणते, मी खरं सांगू का, तर मला सोनलवरतीच डाऊट आहे, कारण बघ ना, एखादी साधी सोपी सरळ मुलगी आपल्या घरामध्ये कॅमेरे हिडन का बसवून ठेवेल, तिचं मला काही लक्षण ठीक वाटत नाही। त्यामुळे आता कोर्टाची तारीख व्हायच्या आधी आपल्याला काही दिवस आहेत त्याच्यामध्ये सगळे पुरावे शोधायला पाहिजेत आणि तुम्ही दोघं जण माझी मदत करा। सगळ्यात पहिले अथर्व तू प्रशांतला घे आणि तुम्ही दोघं जण आता इकडे बरोबर ह्याच्या पार्टीवरती राहा, म्हणजे त्या सोनलचा पाठलाग करा, ती कुठे जाते, ती कुणाला भेटते, ती काय करते हे सगळं शोधून काढा। वर्तक डॉक्टरांना फोन करा, त्यांच्याकडून सर्टिफिकेटचं काम केलं पाहिजे। मनू गंगाधर काका आहेत ना, त्यांना पण कॉल कर, ते त्या वस्तीतल्या सगळ्यांना ओळखतात। असं म्हणत भूमी सगळ्यांना काय कामं करायची हे सांगते आणि आकाशला कोर्टामध्ये कसं निर्दोष सोडवायचं हे सुद्धा प्लॅनिंग करत असते। तोपर्यंत रागिणी आणि राजा काका पोलिसांना भूमीला जामीन हवे असं सांगत असताना पोलीस म्हणतात, हे बघा तुमच्या वकिलांनी कोर्टामधून आज जर का 5 वाजेपर्यंत जामीनचे पेपर सबमिट केले तरच भूमी सुटेल, नाहीतर 3 दिवस सुट्टी आहे, 3 दिवस कोर्ट बंद आहे। मग तुम्हाला भूमीला 3 दिवसामध्ये कोर्टामध्ये पाठवता येणार नाही, तिला जेलमध्येच राहता येईल। आता मात्र इकडे भूमी सांगत असते, मी इथून बाहेर पडले ना म्हणू की आपण ताबडतोब सगळे पुरावे शोधू आणि ज्या दिवशी कोर्टाची तारीख असेल त्या दिवशी सगळं प्रिपरेशन करून घेऊ, फक्त मला इथून बाहेर पडू दे। असं म्हणत भूमी जेलच्या बाहेर येण्याचं प्लॅनिंग करत असते, पण रागिणी तिला जेलमध्येच अडकवण्याचं प्लॅनिंग करत असते। इकडे रागिणी फोन लावण्याचं नाटक करते वकिलांना आणि सांगत असते, काय जामीन नाही मिळाला? भूमी हे सगळं ऐक आणि भूमीला धक्काच बसतो। ज्या जामीनावरती आता भूमी बाहेर येऊन आकाशला निर्दोष सोडवण्याच्या गोष्टी करत असते तोच नाकारला गेलेला असतो। रागिणी मोठ्याने बोलते, वकील साहेब तुम्हाला पैसे कसले देतो, जामीन मिळवून देण्याचे ना, आणि हे काय म्हणताय कोर्टामध्ये वेळेमध्ये तुम्ही कागद कमी सबमिट केले, आता 3 दिवस भूमी जेलमध्ये राहणार, तुम्हाला ना आता मी चांगलंच बघते। असं म्हणत रागिणी फोन ठेवते आणि भूमीकडे येते। भूमी बाळा अगं माफ कर ग, मला तुला कोर्टाबाहेर मी नाही ग काढू शकले, असा नाटकी आणून डोळ्यामध्ये खोटे अश्रू आणून रागिणी रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, पुढले 3 दिवस तुला जेलमध्येच राहावं लागेल, मी माझं प्रॉमिस नाही पाळू शकले। असं म्हणत रागिणी आता मात्र भूमीला खोटं खोटं सिंपती देण्याची ऍक्टिंग करत असते। भूमी म्हणते, आत्या पण आपल्याला आकाशला निर्दोष सिद्ध करायचंय, आकाश कसा माझ्याशिवाय राहू शकेल, 3 दिवस आकाश खूप गोंधळ घालेल। रागिणी म्हणते, हो बाळा मला कळतंय, पण आपल्या हातात काहीच नाहीये, वकिलांनी कागदपत्र जमाच नाही केले, त्यामुळे तुला जामीन नाही आणि पुढले 3 दिवस सुट्टी आहे, मला माफ कर बाळा, मी तुला सोडवण्यामध्ये असमर्थ ठरले। असं म्हणत डोळ्यात खोटे अश्रू आणत रागिणी रडत असते। भूमीला मात्र आकाशची काळजी वाटत असते। आता रागिणी आपला डाव कसा सक्सेसफुल झाला असाच विचार करत ती आता घरी येते। तोपर्यंत इकडे कोर्टाची नोटीस आलेली असते। आजीच्या हातामध्ये कोर्टाची नोटीस असते। 3 दिवसांनी म्हणजे तोपर्यंत भूमी जोपर्यंत जेलमध्ये आहे त्याच 3 दिवसामध्ये कोर्टाची तारीख पडलेली असते। आजी विचार करत असते, आतापर्यंत कोर्टाचा कोणताही कागद या घरात नाही आला, पण आता कोर्टाची नोटीस आली। तितक्यात आकाश येतो आणि म्हणतो, आजी काय आहे हे? आजी म्हणते, बाळा अरे काही नाही। आकाश म्हणतो, मला कोणी सांगतच नाही की या घरात काय चाललंय, ती सोनल तशी खोटारडी, आता तू माझ्यापासून लपवतेस, नक्की काय चाललंय आजी तू मला सांग ना। त्या सोनलने सायकल
राणीला जेलमध्ये टाकले. सायकल राणी का नाही बरं अजून आली? आजी किती तिला त्रास होतोय असं म्हणत आकाश आजीसोबत बोलत असताना रघु काका येतात आणि म्हणतात मालकीणबाई आणि राजा काका आलेले आहेत. आकाशला वाटतं भूमीच आले. लगेच आकाश सायकल राणी म्हणत तो खाली येतो. तोपर्यंत नीलांबरी सगळा तमाशा बघायला आलेली असते. पौर्णिमा म्हणते काय गाई, इथे कॉमेडी शो फुकटचा लागणार आहे, तो बघायला आलीस का? नीलांबरी म्हणते तर तुझ्या बाबांनीच पाठवले. म्हणजे त्यांनी फोनवरचं माझं बोलणं ऐकलं आणि मला म्हटले जा ताबडतोब जा तिकडे महाजनांच्या घरी काय झालंय बघ, भूमी आली का घरी बघ, आकाशरावांची तब्येत बघ. पण मी आले आहे इथे फुकटचा तमाशा बघायला, कॉमेडी शोज बघायला मिळणार आहे ना त्या वेड्या आकाशचा. आता आकाश खाली येतो आणि सायकल राणी कुठे आहे, सायकल राणी कुठे आहे असं म्हणत तो आता सगळ्यांना वेडपिसं करायला लागतो की माझी सायकल राणी कुठे आहे. पण भूमी आलेली नसते. मग अथर्व म्हणतो दादा अरे थांब ना. रागिणी म्हणते बाळा शांत हो, सायकल राणीला अजूनही पोलिसांनी सोडलं नाहीये. मग मात्र आकाश हायपर होतो. माझ्या सायकल राणीला ताबडतोब घेऊन या, सायकल राणीला आणा असा एकच घोषा लावतो आणि तो वेडापिसा वागायला लागतो. इकडे आता पौर्णिमा म्हणत असते अगं आई बाबांना सांगितलंस का तू हे सगळं? याच्यावरती नीलांबरी म्हणते त्यांनी स्वतःच ऐकलं आणि जाम हायपर झालेले आहेत ते. त्यांची मुलगी जेलमध्ये आहे, त्यांना सहनच होत नाही. पण नीलांबरीला माहित नसतं जे तडक माधवराव निघालेले असतात ते स्वतः भूमीला जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि थोड्याच वेळामध्ये नीलांबरी आणि पौर्णिमा यांच्या पायाखालची जमीन हादरत भूमी सगळ्यांच्या समोर माधवरावांच्या मुळे येणार असते. इकडे रागिणीला पण यातलं काही माहित नसतं. रागिणी म्हणते आकाश अरे ऐक ना, भूमी नाही येणार इतक्यात, आपण शांतपणे तिची वाट पाहूया ना. आकाश म्हणतो नाही आत्तू, आत्ताच्या आत्ता मला सायकल राणीला भेटायचं आहे. सायकल राणी मला इथे हवे, कुणाला कळत कसं नाहीये, मला सायकल राणी इथे हवे असं म्हणत आकाश हायपर झालेला असतो. त्याला सगळे शांत करत असतात पण रागिणी त्याला जास्त हायपर करण्यासाठी अजून पुढे आता एक पाऊल उचलते आणि रागिणी म्हणते आकाश शांत बस, तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते? 3 दिवस कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे तुझी सायकल राणी 3 दिवस येणार नाही, तिला 3 दिवस जेलमध्ये राहावं लागणार आहे. असा खूप मोठा गौप्यस्फोट केल्यावरती आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. 3 दिवस सायकल राणी जेलमध्ये म्हणजे 3 दिवस सायकल राणीला त्रास, आपल्यापासून लांब राहणार. आकाश म्हणतो आत्तू तू काय बोलतेस? पण तेवढ्यात माधवराव चमत्कार करत भूमीला घेऊन येतात आणि भूमी म्हणते नाही आत्या 3 दिवस नाही, आता लगेचच आकाशची सायकल राणी त्याच्या जवळ आलेली आहे. आकाश हे सगळं दृश्य बघतो आणि इतका आश्चर्यचकित होतो आणि आनंदाने वेडापिसा होतो. धावत जाऊन तो भूमीला मिठी मारतो. भूमीला आणण्यामागे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः माधवरावांचा हात असतो. सगळेजण हे दृश्य पाहतच बसतात. भूमीच्या मागोमाग माधवराव आलेले असतात. माधवरावांनी भूमीला जामीन मिळवून सोडवून आणलेलं असतं आणि रागिणी विचार पण करू शकत नसते, इतकी फास्ट मूव्ह केलेली असते. मग मात्र भूमी म्हणते आकाश, ताबडतोब आकाश जाऊन भूमीला मिठी मारतो. दोघ जण एकमेका मिठीत बराच वेळ असतात. रागिणी मात्र आपल्या समोर चाललंय ते खरं की स्वप्न बघतोय हा विचार करत असते. आकाश म्हणतो सायकल राणी तू आलीस. भूमी म्हणते आकाश मी तुला एकट्याला कसं बरं ठेवेन, तुला एकट्याला ठेवून मी तरी राहू शकेन का? मी आलेली आहे. आकाशच्या आनंदाचा पारावार उलट नाही आणि रागिणी तेवढीच हादरून जाते. आपल्या समोर चाललंय ते दृश्य खरं आहे की आपण काय करतोय, आपण जे केलं होतं ते कारस्थान कसं काय बिघडलं, हिला जामीन कसा मिळवला, हे माधवराव मध्येच कसे कडमडले, एक ना 100 प्रश्न रागिणीच्या डोक्यात चालू असतात. मग मात्र इकडे भूमी सगळ्या घरच्यांना बोलवते आणि म्हणते मला असं वाटते 3 दिवसानंतर कोर्टाची तारीख आहे. राजा काका म्हणतात हो भूमी, आता आपण सगळ्यांनी मिळून आकाशच्या बाजूने काय पुरावे मिळतात हे उद्यापासून शोधायचं. भूमी म्हणते नाही राजा काका, उद्यापासून नाही तर आपण आजपासूनच शोधायला लागायचं आहे की आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय काय पुरावे सापडतायत. राजा काका म्हणतात सगळ्यात पहिले त्या सोनलची आपल्याला सगळी कुंडली काढायला लागेल. त्याच्यावरती रागिणी विचार करते आता हिच्या डोक्यात तरी काय आहे. मग मात्र सगळ्या खबरी सोनलपर्यंत पोहोचवण्यासाठी अभि पोचतो आणि म्हणतो तू सावध राहा, कारण ती भूमी तुझ्या मागावरती आहे. तुला काय तू करतेस, कुठे जातेस हे सगळं शोधण्यासाठी ती वेडीपेसी झाली, त्यामुळे तू सावध राहा. सोनल म्हणते असं माझं सगळं शोधणं हे काही सोपं काम नाहीये, तू नको काळजी करूस. पण इकडे अथर्व आणि प्रशांत यांनी कमाल केलेली असते. अथर्व आणि प्रशांत हे दोघ जण आता मात्र सोनलच्या घरी जात तिचे वेगवेगळ्या घरातले अवस्थेचे फोटो, तिचे कपडे, तिचे लाईफस्टाईल या सगळ्याचे फोटो काढून भूमीला पाठवतात आणि भूमीला समजतं सोनल ही काहीतरी वेगळीच मुलगी आहे. मग ती सोनलला जाब विचारायला ते सोनल म्हणते बघ तू ना माझ्याबद्दल फार काही माहिती काढू नकोस, कारण जितकी तू खोलात जाशील ना तितकं सत्य तुझ्या जवळ येईल, तितकी तुझ्या पायाखालची जमीन हादरेल. माझ्याबद्दलचं सत्य शोधणं म्हणजे तुला धक्का बसण्यासारखं
करण्यासारखं आहे, त्यामुळे माझ्याबद्दल काहीही शोधण्याचा प्रयत्न करू नको, तूच याच्यात अडकशील, असं कॉन्फिडंट उत्तर ऐकून भूमीला अजून शंका येते. आता भूमी अभि आणि रागिणी यांचा डाव शोधून काढण्यामध्ये यशस्वी होणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.